ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर हे बाहेर येतात आणि शशांकला गुड न्यूज देत म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन शशांक, तुम्हाला मुलगी झाली. ते ऐकून शशांकला मोठा आनंद होतो. त्याचसोबत आता नीलसुद्धा तिथे असतो. तर लगेचच डॉक्टर हे शशांकला औषधे आणावयास सांगतात आणि डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल झाल्याचे सांगून अपूची तब्येत सुद्धा खूप चांगली असल्याचे डॉक्टर शशांकला बोलतात. शशांकला अतिशय आनंद झालेला असतो आणि लगेच शशांक हा औषध आणावयास जातो. त्यावेळेस लगेचच दुसरे डॉक्टर हे बाहेर येतात आणि सुमीच्या नवऱ्याला सांगतात की आय एम सॉरी, आम्ही तुमचे बाळ वाचू शकलो नाही. आणि सुमीचे बाळ हे पोटातच मेले असल्याचे आता डॉक्टर हे नीलला सांगतात आणि म्हणतात की यापुढे आता सुमी कधीच आई होऊ शकणार नाही. ते ऐकून मात्र नीलला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे लगेचच नर्स ही अपूकडे तिची मुलगी घेऊन येते. तर डॉक्टरसुद्धा तिथे म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन अपूर्वा, तुला मुलगी झाली आणि तीसुद्धा तुझ्यासारखीच आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की शशांक कुठे गेला. तर नर्स म्हणते की ते मेडिसिन आणायला गेले. तेवढ्यात अपूर्वा ही सुमीच्या नवऱ्याला बघते आणि म्हणते की हे इथे कसं काय. तेव्हा लगेचच डॉक्टर म्हणतात की यांच्यासुद्धा पेशंटला इथे डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते की सुमीचीसुद्धा डिलिव्हरी आजच आहे काय. आणि लगेच अपूर्वा म्हणते की म्हणजे माझ्या मुलीचा आणि सुमीच्या मुलाचा वाढदिवस एकाच दिवशी असेल. तेव्हा डॉक्टरांना मोठा धक्का बसतो. तर सुमीचा नवरा रडत असलेला बघून अपूर्वा नर्सला म्हणते की त्यांना आतमध्ये बोलावता का, मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. तर नर्स लगेचच सुमीच्या नवऱ्याला अपूर्वाकडे जायला सांगते. त्यानंतर लगेच नील हा आतमध्ये येतो. तर अपूर्वा म्हणते की नील, अरे काय झालं तुला, तुझा चेहरा असा रडवेला का झाला. अपूर्वा म्हणते की काय झालं, डॉक्टरांनी सांगितलं की सुमीला सुद्धा इथेच ॲडमिट केलं आहे आणि तू एवढा टेन्शन का घेतोयस. अपूर्वा म्हणते की माझ्या बाळाची आणि आमची केस खूप कॉम्प्लिकेटेड होती, पण सर्व काही व्यवस्थित झालं. सुमीचं सुद्धा तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि काळजीही करू नको, सर्व काही व्यवस्थित होईल असा आता धीर आपू ही नीलला देते. अपूर्वा म्हणते की अरे नील, मी तुझ्यासोबत एवढं काही बोलते आणि तू एवढा अपसेट का आहे, सर्व काही ठीक आहे ना. तर नील म्हणतो की आपू काहीच ठीक नाही आहे, कारण आमचं बाळ गेलंय. ते ऐकून अपूला मोठा धक्का बसतो. आपू म्हणते की दादा काय बोलतोयस तू, तुला काही कळतंय का. तर नील म्हणतो की ते जेव्हा जन्माला आलं तेव्हाच ते गेलं होतं. ते ऐकून अपूला मोठा धक्का बसतो. तेव्हा नील ही घडलेली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की सुमीला त्रास व्हायला लागला. तेव्हा शशांक आणि अभय सुमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. त्यानंतर सुमीची कशी डिलिव्हरी झाली आणि बाळ कसं मेलेलं जन्माला आलं हे सर्व नील आता अपूला सांगतो. अपू म्हणते की दादा पण हे तुझ्या बाबतीतच कसं झालं, कारण पेपर्स आणि रिपोर्ट सर्व काही नॉर्मल होते. तर लगेच नील म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलं की आता सुमी कधीच बाळाची आई होऊ शकत नाही. ती ऐकून अपूला तिसरा मोठा धक्का बसतो. आपू म्हणते की नाही दादा, हे आपल्याला सुमीला अजिबात सांगता येणार नाही, कारण सुमी हे सहनच करू शकत नाही. ज्यावेळेस सुमीची आई ही घरी आली होती त्यावेळेस अपशकुन झाला आणि माझ्या नातवाच्या जीवाला काही धोका नाही ना, हे बोलणे आता अपूला आठवते. त्यावेळेस सुमी म्हटलेली असते की जर माझ्या बाळाला काही झालं तर मी जगू शकणार नाही. ते आता सर्व अपूच्या डोळ्यासमोर येतं. त्यानंतर अपू ही तिच्या मुलीचा किस घेते आणि ते नीलच्या हातात देत म्हणते की हिला घे. अपूर्वा म्हणते की दादा, सुमी शुद्धीवर यायच्या आत हे बाळ तिच्या पाळण्यात नेऊन ठेव. नील म्हणतो की अपू तू काय बोलतेस, तुला कळतंय का. तर अपू म्हणते की मला व्यवस्थित समजतंय. अपू म्हणते की तुझ्या आईने खूप तयारी केली. तेव्हा नील म्हणतो काय बोलतेस अपू तू हे. नील म्हणतो की मला नाही वाटत हे मला पटतंय आणि घरच्यांनाही पटेल, तू असा विचार कशी करू शकतेस अपू. नील म्हणतो की आणि हे सर्व शशांकला जर कळलं तर त्याचं काय, त्याला खूप आनंद झालाय तुला मुलगी झाली हे बघून. त्यानंतर अपू तिचे बाळ आपल्या जवळ घेते आणि पुन्हा नीलचा मोबाईल घेऊन शशांकला फोन लावू लागते, पण तो फोन लागत नसतो. अपू म्हणते की दादा तू माझं ऐक, आता आपल्याजवळ काही वेळ नाही आहे आणि सुमी शुद्धीवर यायच्या आत तू हे बाळ तिच्याजवळ नेऊन ठेव. आणि मी शशांकला सांगण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्याचा फोन लागला नाही. तेवढ्या डॉक्टरसुद्धा तिथे येत अपूला शांतपणे राहून आराम करायचं सांगतात. तर अपू नीलला म्हणते की दादा तू माझं ऐक, मी जे सांगते ना त्याचा विचार कर. अपू म्हणते की अरे दादा, हे बाळ आपल्या जो सोबतच राहील तेव्हा ते मी मोठं केलं काय आणि तुम्ही मोठं केलं काय एकच असेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की 1 मिनिट, तुमचं हे काय चाललंय. तेव्हा अपू म्हणते की डॉक्टर, मी नीलला सांगते की हे बाळ तू सुमीजवळच्या पाळण्यात नेऊन ठेव.
डॉक्टर म्हणतेत की आपू तू काय बोलतेस हे आणि नीलचं बरोबर आहे हे सर्व काय चाललंय. तर डॉक्टर म्हणतात की ही काही भाकरी नाहीये. तेव्हा आपू म्हणते की मी शशांकला समजून सांगेल आणि तो माझं ऐकेल. प्लीज तुम्ही नीलला समजवा. सुमीला या बाळाची खरंच खूप गरज आहे असे आता अपूसुद्धा डॉक्टरांना सांगते. तेव्हा डॉक्टर हे अपूला समजावत म्हणतात की हे सर्व चुकीचं आहे आणि हे असं काहीच करता येणार नाहीये. आपू म्हणते की मला हे सर्व मान्य आहे पण सुमीला पुन्हा बाळ नाही होऊ शकणार. सुमी म्हणते की आमची सुमी तर एक नाजूक मानाची आहे, तिला हा हादरा नाही सहन होणार. आमच्या सुमीला हे सर्व सहन होणार नाही डॉक्टर, मी तुमच्या पुढे हात जोडते असे म्हणत आता अपूसुद्धा डॉक्टरांसमोर हात जोडते. इकडे आता कानिटकरांच्या घरी सर्वजण हॉस्पिटलमधून शशांकच्या फोन येण्याची वाटच बघत असतात. तेवढ्यात आमईला माईचा फोन येतो. तर इकडे पन्ना काकू खूप काळजी करत असते. तेव्हा लगेचच मानसी म्हणते की पन्ना काकू तुम्हाला सुद्धा माहीत आहे की जे काही झालंय तो एक अपघात होता. मानसी म्हणते की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस आपू दिवसरात्र माझ्याजवळ बसून होती. मानसी म्हणते की मला तर वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय की मी आता अपूसाठी काहीच नाही करू शकत. तेव्हा प्राची म्हणते की मानसीताई आपण देवाकडे प्रार्थना करूयात. सुमीताई आणि आपू दोघींची ही डिलिव्हरी अगदी व्यवस्थित आणि सुखरूप होऊ दे. तेव्हा ते ऐकून मानसी, पन्ना काकू आणि प्राचू तिघीही गणपती बाप्पा समोर हात जोडतात आणि लगेचच गणपती बाप्पा समोरचं फूल हे ताटात पडतं आणि गणपती बाप्पाने मोठा कौल दिलेला असतो. त्यानंतर आता इकडे सुमी हॉस्पिटलमध्ये तिच्या रूममध्ये बेशुद्ध असताना आपू तिची मुलगी घेऊन तिथे येते आणि ती सुमीच्या शेजारी ठेवते. त्यानंतर आपू ही प्रेमाने तिच्या बाळाकडे बघू लागते आणि विचार करते की माझं बाळ सुमी मी तुला देते. माझं बाळ तू मोठं केलं काय आणि मी मोठं काय केलं काय एकच असेल. तेवढ्यात नील आणि डॉक्टर तिथे येतात. तेव्हा अपूर्वाची ती कुर्बानी बघून त्यांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आज अपूने तिच्या पोटचे बाळ अखेर सुमीसाठी सुमीला दिलेले असते. त्यानंतर अपूर्वा ही तिच्या रूममध्ये येते. तर तेवढ्यात शशांक हा पिशवी घेऊन तिथे येतो आणि अपूला म्हणतो की आपू हे बघ मला ज्या गोष्टी दिसल्या ना त्या मी घेऊन आलो. आणि शशांकने आता बाळासाठी खुळखुळा आणलेला असतो तो दाखवत शशांक अपूला म्हणतो की अगं पण आपलं बाळ कुठे आहे. तेवढ्यात पाठीमागून डॉक्टर तिथे येतात. तर अपूर्वा ही डॉक्टरला हात जोडते. लगेचच डॉक्टर म्हणतात की शशांक आय एम सॉरी पण मी तुमचे बाळ वाचू नाही शकली. तेव्हा डॉक्टरचे ते शब्द ऐकता शशांकला मोठा धक्का बसतो आणि लगेचच शशांकच्या हातातील ती बाळाच्या खेळण्याची पिशवी खाली पडते आणि शशांकला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता आपूने सगळ्यात मोठा निर्णय घेऊन सगळ्यात मोठी कुर्बानी दिलेली असते आणि तिचे बाळ हे सुमीला दिलेले असते आणि सुमीची खुशी आणि आनंद पुन्हा तिच्या चेहऱ्यावर आणलेला असतो. तेव्हा आता आपूची ती कुर्बानी ही आणि सत्य शशांक समोर कसे येते आणि आपू ही केवढ्या मोठ्या मानाचे असल्याचे सर्वांसमोर येऊन सर्वजण कसे आपूला आपलेसे करतात हे बघण्यासाठी आणि ठिपक्याची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.